तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 21 एप्रिल 2026. सध्या सकाळचे 8:30 वाजून गेलेले आहेत आणि आजचा दिवस कदाचित मी ज्या प्रमाणे अपेक्षा केली होती त्याप्रमाणे तरी सध्या चालू नाही आहे. एकूणच मला कसला तरी मानसिक असा त्रास जाणवतोय सध्या तरी, आणि त्याच्या मागं अशी भरपूर कारणं आहेत. पहिलं कारण म्हणता येईल, सकाळी मी 5 वाजता उठलो होतो, गजर वाजला. त्याच्यानंतर मला वाटत होते की आपण चालायला जावं, पण ते काही कारणांमुळं पॉसिबल नाही झालं. तर मग मी 6 वाजेपर्यंत पुन्हा एकदा झोपून घेतलं. 6 वाजता उठलो होतो, पण परत एकदा झोपून घेतलं. एकूणच 7-7:30 वाजेपर्यंत मी उठलो, ब्रश केलं, तोंड धुतलं आणि इकडं निघून आलो. आज चालायला जायचं तर मूड नव्हता, शेड्यूल अख्खा बिघडला होता. 7:30 वाजले होते, मला 7 वाजून तरी गेले होते घरातून बाहेर पडताना. आणि लिटरली आज मला चालायची इच्छा नव्हती का माहीत नाही. एकूणच शरीर अजूनही काही रिकवर झालेलं दिसत नाही आहे. जो काही गेल्या काही दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास झाला त्याच्या बाबतीत, तर मी माझ्या शरीराला खूपच ड्रॅग केलं होतं असं म्हणता येईल. आणि इट्स ओके बेसिकली. त्यातही काल रात्री मित्रासोबत भरपूर चाललेलं आहे. जवळपास 2-2.5 तास आम्ही बोलता डिस्कस करता चालत होतो. त्याच्यामुळं काल तर थकवा जाणवला होता, पण ठीक आहे, आज ब्रेक घेतला, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट होती ज्याच्यामुळं मला मानसिकरित्या सध्या त्रास होतोय. ती गोष्ट एक म्हणजे माझा रिचार्ज संपला मोबाईलचा. तर महिन्याचा डेटा पॅक मारला होता, मित्रांनीच मारला होता गेल्या महिन्यात, आणि आज तो संपलेला आहे. काल त्याची शेवटची डेट होती. आज सकाळी उठून बघतो मोबाईल तर एक प्रकारे डेडच आहे. तर इथं येऊन बसण्यामागं काही कारण तर नव्हतं माझं. बेसिकली मला घरातून बाहेर पडायचं होतं, इथं यायचं होतं जरा, त्याच्यामुळं मी इथं येऊन बसलो. त्याच्यानंतर आता इंटरनेट नाही म्हटल्यावर काय करावं, तर मी बघितले पुन्हा एकदा की कोणत्या ॲप्स आहेत जे आपण वापरू शकतो मोबाईलवरती, किंवा नक्की काय करू शकतो अशा टाईपमध्ये. तर गेल्या काही दिवसांमध्ये मी इंस्टाग्राम इन्स्टॉल केलं आहे, परत एक्स पण इन्स्टॉल केलेलं आहे, आणि बाकीचे काही छोटे मोठे ॲप्स मी इन्स्टॉल केलेले आहेत. तर हे सगळे जे ॲप्स आहेत, इंस्टाग्राम म्हणा, अजून कोणतं एक्स म्हणा, ते सगळे असे कन्झम्पशन ॲप्स आहेत, म्हणजे त्याच्यावर तुम्ही कन्झ्युम करू शकता. पण गेल्या काही दिवसांचा जो माझा अनुभव आहे त्याच्यानुसार सध्या तरी मी हे ॲप्स अशा लेवलवर वापरण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्याने मी नुसतं कन्झ्युम तर नाही करणार आहे, पण प्रोड्यूस करण्याचा तरी प्रयत्न करणार आहे. कसं म्हणता येईल, आता हे जे ॲप्स आहेत ते फक्त त्याच टायमिंगला वापरायचे जेव्हा आपण ॲक्च्युली काहीतरी प्रोड्यूस करून तिथं टाकतो आहे. तर आता इंस्टाग्रामचं झालं की आपल्याला काही फोटो टाकायचे, ते काय म्हणतात त्याला, एक प्रकारे सोशली एंगेज करायचं आहे, किंवा माझ्या काही ज्या आवडी आहेत, जसं की मला लिहायला आवडतं थोडंफार, कोट्स म्हणा त्या टाईपमध्ये, परत शॉर्ट स्टोरीज अशा टाईपमध्ये, कविता तर नाही लिहिता आल्या, पण मध्ये जेव्हा जयपूरवरनं मी निघालो होतो, ट्रेनमध्ये बसलो, त्याच्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की त्या टायमिंगला माझ्या मनामध्ये खूपच अशी घालमेल होती, त्रास जाणवत होता एकदम. असं
आपल्यासोबतची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली त्या टायमिंगला कसं वाटतं तशा टाईपमध्ये. तर त्या टायमिंगला मी नोटपॅडवरती काही शब्द म्हणा किंवा काही वाक्य लिहून काढली. एकूणच मी माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते जे टेक्स्ट होतं मी ते ChatGPTला दिलं आणि ChatGPTला म्हटलं की भाई ह्या माझ्या इमोशन्स आहेत इन फॉर्मॅट ऑफ टेक्स्ट आणि ह्याला तू एक प्रकारे कवितामध्ये किंवा पोएममध्ये कन्वर्ट कर. आणि त्याने बऱ्यापैकी ठीकठाक पोएम बनवून दिली होती, कविता, आणि मी ती अपलोडही केली होती इंस्टाग्रामवरती. तर त्या कवितेचा बऱ्यापैकी इफेक्ट झाला म्हणता येईल आणि कविता इतकी वाईट नव्हती. तर मी विचार केला होता की आता आपण जर हे ॲप वापरणारच आहे सोशली एंगेज करण्यासाठी किंवा बाकीच्या काही कारणांमुळं, तर आपण एक प्रकारे प्रोड्युसर म्हणूनच हे ॲप वापरूया. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एखादं काहीतरी लिहिलेलं आहे किंवा आपल्याला लोकांना शेअर करायचं आहे त्या टाईपमध्ये आपण तेव्हाच ते ॲप ओपन करणार, ते अपलोड करणार आणि दॅट्स इट. बाकीचं आपण दुसऱ्यांचे जे काही एंगेजमेंट्स आहेत त्यांच्यावर आपण एवढे इतकं फोकस नाही करणार. बेसिकली रील्स नाही बघणार, स्टेटस बघू शकतो आपण, तेवढं ठीक आहे. बाकीच्या गोष्टी असं वेळ वाया जाणार नाही अशा टाईपमध्ये. तर आज जेव्हा डेटा पॅक संपलेला आहे मी जस्ट चेक केले जवळपास सगळे ॲप्स चालतात की नाही चालतात ते. तर इंस्टाग्राम बऱ्यापैकी चालत होतं बेसिकली, बऱ्यापैकी म्हणजे विदाऊट इंटरनेट आहे. एकूणच ते मला बघायचं होतं की कोणते ॲप, एखादा ॲप आहे जो इंटरनेट नसेल तर कसा वर्क करतो. म्हणजे एक प्रकारे बॅकबोन आहे त्याचा, ढाचा आहे एक प्रकारे तशा टाईपमध्ये. तर इंस्टाग्रामची एक गोष्ट मला बऱ्यापैकी आवडली, म्हणजे त्याचे जे चॅट्स असतात ते एक प्रकारे तो युजरच्या डिव्हाइसवर सेव्ह करतो असं मला वाटतं. कारण की ते चॅट्स मी डायरेक्ट ॲक्सेस करू शकत होतो, विजिबल पण होते प्रॉपरली. तर ते चॅटचं सिस्टीम एक प्रकारे त्यांनी युजरच्या मोबाईलवरती सेव्ह करून ठेवलेली जो डेटा आहे तो. त्याच्यानंतर परत प्रोफाईलचा आपण डेटा एक प्रकारे युजरच्या ह्याच्यावर सेव्ह करून ठेवलेला आहे. इट इज नेसेसरी आय थिंक सो, राईट. पण मी जे ॲप बनवतो आहे सध्या त्याच्यामध्ये सगळं फेचिंगवरच डिपेंड करते असं मला वाटतं आहे. याच्या बाबतीत मला जरा विचार करावा लागणार आहे ही गोष्ट कसं करता येईल. पण वी कॅन थिंक अबाउट इट सून. तर ह्याच्यावर मला जरा काम करायचंच आहे. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे रील्सचं. इंस्टाग्रामवरती जे रील्सचं सेक्शन असतं मी तो ओपन केला, म्हटलं त्याच्यावर काही दिसेल का नाही. तर मला वाटलं होतं की कोणतीही रील लोड होणार नाही, एक प्रकारे काहीच चालणार नाही अशा टाईपमध्ये, इंटरनेटवर एरर अशा टाईपमध्ये येईल. पण तसं नाही झालं. तर इंस्टाग्राम रील्सच्या बाबतीत तर मी ह्या बाबतीत रील्स कसे लोड होत्यात हे ते त्याच्यावर मी जरा मध्ये डिस्कवरी मारली होती. एकूणच मी त्या सिस्टीमला थोडंफार बऱ्यापैकी अंडरस्टँड करतो. पण एकूणच जेव्हा मी बघितलं की रील्स लोड होते ते किंवा चालते ते एक प्रकारे, तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा मी विचार केला तेव्हा ती सिस्टीम म्हणजे सिम्पल आहे पण भारी आहे एक प्रकारे. एकूणच आता सपोज 10-12 रील्स असतात, समथिंग 20 पकडून चाला. तर प्रत्येक रीलचं आहे ना स्टार्टिंगचा जो अर्धा नाही छोटा सेक्शन आहे तो एक प्रकारे लोड केला जातो. म्हणजे तो लोड करून ठेवलेला असतो, बहुतेक कालच त्यांनी करून ठेवलेला असेल तशा टाईपमध्ये. एकूणच युजर पूर्ण रील कधी बघत नाही मोस्ट ऑफ द टाईम. म्हणजे काहीच रील्स असतात जे पूर्ण बघितले जातात अशा टाईपमध्ये पकडून चाला. तर ती रील अख्खीच्या अख्खी एक साथ लोड नाही होत पूर्णच्या पूर्ण. तर ती जर 1 मिनिटाची रील असेल तर पहिले 10 सेकंद, मग 10 सेकंद, मग 10 सेकंद. आणि प्रत्येक जे 20 रील्स असतात, सपोज 20 रील्स आहेत जे एक साथ लोड करून ठेवलेले आहेत,
तर प्रत्येक रील्सचं 10-10 सेकंद आहेत ना, एक प्रकारे ते लोड करून ठेवतात ते. आता सपोज जर ती रील कंटिन्यू झाली, एखादी रील बघायला घेतली, 10 सेकंद बघितली, तर तोपर्यंत मग दुसरी जो 10 सेकंदाचा रील असतो तो एक प्रकारे फेच केला जातो. तर आता काय झालं, जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा स्टार्टिंगचे 10 सेकंद असतील तीच ते एक प्रकारे रील चालत होती. पुढची जी रील आहे ती एक प्रकारे एरर तर नाही म्हणता यायचं, लोड होण्यामध्ये ते जात होतं. एकूणच ही जी इंस्टाग्रामची जी सिस्टीम आहे ती बघून मला एक प्रकारे भारी वाटलं. एकूणच त्यांच्याकडे एवढे भारी रिसोर्सेस आहे, एवढी भारी सिस्टीम बनवलेली आहे. लिटरली इट्स स्लॉट मशीन बेसिकली. आणि ह्याच्यामध्ये खूप सारी इंजिनिअरिंग म्हणता येईल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, भरपूर काय त्याच्यामध्ये. तर आज सध्या तरी मोबाईलला डेटा पॅक नाही, इंटरनेट नाही आहे आणि कदाचित माझ्याकडे इतके पैसेही नाही की मी रिचार्ज करू शकतो. सध्या मला माझ्या एखाद्या मित्राला विचारावं लागणार आहे, मदत मागायला लागणार आहे की रिचार्ज कर माझ्या मोबाईलला म्हणून. तर तोपर्यंत मी काही दुसरं काम करू शकत नाही अशा टाईपमध्ये, म्हणून चाला. पण तरी मी विचार केला की आपल्याला आत्ता दुसरं काय करता येईल. ठीक आहे, बाय, सी यू सून.